4 वर्षाच्या लेकीला बिबट्याच्या जबड्यात पाहिलं, वाचवण्यासाठी पित्यानं जबड्यात घातला हात आणि असा प्रकार घडला की ऐकून अंगावर काटा येईल। थरार ऐकून तुम्हीही या बापाला सलाम कराल। ही घटना एका छोट्या गावातील आहे। एका साध्या शेतकरी कुटुंबाच्या घरात सगळं नेहमीसारखं सुरू होतं। आई घरातील कामात व्यस्त होती, वडील घराच्या आत काही काम करत होते आणि अंगणात खाटेवर त्यांची 4 वर्षाची चिमुरडी गाढ झोपली होती। रात्र शांत होती, पण त्या शांततेत एक भयंकर सावली हळूहळू घराच्या दिशेने येत होती। जंगलातून वाट चुकून आलेला एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरत होता आणि त्याची नजर थेट त्या अंगणावर पडली। अंगणात खाटेवर झोपलेली ती चिमुरडी, आसपास कुणीही नव्हतं। पुढच्या क्षणी बिबट्यानं झडप घातली आणि मुलीला आपल्या जबड्यात पकडलं। मुलगी जोरात रडू लागली आणि त्या आवाजानं घरात खळबळ उडाली। मुलीचा आवाज ऐकताच तिचे वडील धावत बाहेर आले आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यांच्या लेकीला बिबट्या जबड्यात धरून जंगलाच्या दिशेनं ओढत होता, पण त्या बापानं एक क्षणही विचार केला नाही। त्यांनी थेट बिबट्यावर उडी मारली। आपल्या लेकीला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। त्यांनी थेट बिबट्याच्या जबड्यात हात घातला आणि आपल्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न केला। बिबट्या गुरगुरत होता, हल्ला करत होता, पण तरीही तो बाप मागे हटला नाही। जवळ पडलेली काठी उचलून त्यांनी बिबट्याशी झुंज दिली। काही मिनिटं ही जीवघेणी झुंज सुरू होती। शेवटी त्या बापाच्या धैर्यापुढं बिबट्यालाही माघार घ्यावी लागली। त्यानं मुलीला सोडलं आणि जंगलाच्या दिशेनं पळ काढला। मुलगी जखमी होती, पण जिवंत होती आणि हे शक्य झालं फक्त एका बापाच्या धैर्यामुळं। त्या धाडसी पित्याचं नाव आहे रामबक्ष। आपल्या लेकीचा प्राण वाचवल्याबद्दल वन विभागानं त्यांचा सन्मान करत 10,000 रुपयांचं बक्षीस दिलं आहे। आज सगळीकडे एकच चर्चा आहे, त्या बापाच्या धैर्याला सलाम।